यांनी काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे, कसा विमानतळ आणावा, कसा सुरू करावा, हे गण्य तरी आहे. 5 मिनिटं शुद्ध मराठीच्या सभागृहात तरी बोलले का हे? 10 वर्ष होते आमदार म्हणे मी टाळा मारली विमानतळाला का कधी जातो सांग रे मला. टाळ मारूनच जातो मी, आज सांगायला आलोय ते मारूनच जातो. नाही तुझ्या घराला जाऊन टाळ मारणार तर नारायणाने नाव सांगणार नाही, नाव सांगणार. कोणाला धमक्या देतात माझ्या लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यात त्या मी कधी प्रयत्न केला नाही. लोक सुख समाज आनंदाने जगावे. सुख म्हणजे काय त्यांना कळावं, आनंद म्हणजे काय तो त्याला आनंद लुटता यावा यासाठी मी प्रयत्न करतो. सगळ्या प्रकारचं शिक्षण. आज सांगा आपल्या 10वी 12वीचा रिझल्ट बघा कोणामुळे? गुणवत्ता यादी 8 10 11 12 विद्यार्थी येतात, मेरिट मध्ये येतात. कशामुळे? जिल्ह्यातून जाताना लोक वोट विचारतात हे कोणाचा जिल्हा आहे. शिवड मी आणत होतो मालवणला 100 कोटी जमा केले महाराष्ट्र शासनाच्या बँकेमध्ये जमीन ऍक्विजिशन करायला. कोणी विरोध केला? कोणी विरोध केला? कुठलीच गोष्ट त्या रत्नागिरीमध्ये वीज प्रकल्प पाहतोय 1.25 लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे. 1.25 लाख कोटी. याचे विरोध. 2.5 वर्ष सत्ता यांची होती. एक तरी उपक्रम, एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम. मोठे मोठे प्रकल्पाला विरोध. तोडपाणी का तोडपाणी का. ह्या आमदारांनी इथले रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता. कोल्हापूरचा पार्टनर. आता सत्ता आमची आहे. सगळ्या केसेस काढल्या ना पळता मी थोडी होईल तुला. आता मी गप्प मी कधी मुख्यमंत्री होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.